नमस्कार राम राम मंडळी. तर आज आपण चिकन बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी चिकन घेतलं आहे. हळद आणि मीठ हे सगळं त्याला व्यवस्थित लावून 5 ते 10 मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. सगळ्या चिकनला ते मीठ आणि हळद लागलं गेलं पाहिजे. नंतर 10 मिनटानंतर मी गॅसवर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि हे जे मॅरिनेट झालेलं चिकन आहे त्याच्यामध्ये थोडंसं फ्राय करायचं आहे 1-2 मिनिटं जवळपास, आणि नंतर पाणी टाकून शिजून द्यायचं आहे. पाणी तेवढंच टाकायचं आहे चिकनच्या लेवलला. इथे मी वाटण काढून घेतलं आहे. त्याच्यासाठी मिरची, कांदा, कोथिंबीर, फुटाणे आणि लसूण घेतलं आहे आणि खोबरं घेतलं आहे. तर हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम खोबरं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे. तर तो अगोदर ना तेलामध्ये थोडासा रंग बदलेपर्यंत फ्राय करायचं आहे. चांगला रंग बदलेपर्यंत ते आपल्याला तळून घ्यायचं आहे. थोडासा रंग बदलला की त्याच्यामध्ये जे बाकीचं उरलेलं मिश्रण होतं त्याच्यामध्ये काय होतं तर फुटाणे, काळा केलेला कांदा, कोथिंबीर, एवढं सगळं थोडंसं आणि पल्स मोडवर बारीक केलं ते थोडं पाणी टाकून ते बारीक केलेलं मिश्रण पण मी यामध्ये टाकून दिलं आहे. चांगलं हलवून घ्यायचं अगोदर सुरुवातीला. याच्यामध्ये मी जास्त मसाले नाही ॲड करणार, फक्त आपण हिरवी मिरची टाकलेली आहे तर त्याच्यामुळे मी जास्त लाल मिरची नाही टाकणार आहे. तर याच्यामध्ये फक्त मी काय टाकते आहे, कांदा, लसूण मसाला आणि चिकन मसाला. तर मी हे 1 चम्मच कांदा लसूण आणि 1 चम्मच चिकन मसाला हे दोन्ही पण त्यामध्ये टाकून घेतलं आहे. आणि नंतर चांगलं हे मिक्स करायचं आहे मसाला पण त्यामध्ये. नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं. जे आपण चिकन शिजवून घेतलं आहे त्याचं जे पिवळं पाणी तयार झालं आहे ना तेच थोडं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि परत शिजवून द्यायचं आहे. आता हे मी थोडं पाणी टाकते आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, चांगला वास पण छान येतो आणि चव पण चांगली लागते मसाल्याला. तर हा मसाला आपल्याला जोपर्यंत तो मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी एक झाकण ठेवलं आहे, कमी गॅस केलेला आहे आणि ते शिजून दिले. पहिले 5 मिनटं झाले असतील. आता बघा थोडं तेल सुटलेलं आहे. अजून एकदा तेल आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि अजून एकदा तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेऊ. त्यासाठी मी परत झाकण ठेवलं आहे आणि 5 मिनटानंतर पुन्हा आपण झाकण उघडून बघू. हे बघा छान तेल सुटलं आहे आता, मला दिसत असेल, आणि वास पण खूप छान येतो आहे. नंतर ह्या स्टेजमध्ये आपण ज्या भांड्यामध्ये सगळं परतून घेतलं होतं ना, सगळं बारीक केलं होतं ना, तर ते भांडं थोडंसं धुवून मग ह्याच्यात आपण ते पाणी टाकणार आहे. नंतर पुन्हा एकदा चांगला मिक्स करून घेऊ आणि नंतर आपलं जे चिकन आपण शिजवून घेतलं होतं ते टाकायचं आहे. आणि आपल्याला जसं घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करू आणि चांगली उकळी येऊन कमीत कमी 2 ते 3 मिनटं शिजवून द्यायचे. अजून ते थोडं घट्ट वाटतं मला म्हणून मी इथे पाणी ॲड करते आहे. आणि वरतून छान अशी कोथिंबीर टाकायची आहे. मी थोडं कमी मीठ टाकलं होतं मटण शिजायला टाकताना. मी थोडंसं वरतून अजून थोडंसं टाकते चिमूटभर. नंतर चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि आपलं चिकन तयार आहे.